टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। जम्मू काश्मीरमध्ये हल्ला झाला तेव्हा नवी मुंबईतील सुबोध पाटील हे देखील गेले होते. मात्र जेव्हा आतंकवादी यांनी हल्ला केला तेव्हा सुबोध पाटील हे देखील जखमी झाले होते. आपल्यासोबत बोलण्यासाठी थेट सुबोध पाटील आहेत. सुबोध पाटील जी खरं तर TV9 मध्ये आपलं स्वागत आहे. आपण देखील त्या हल्ल्यामध्ये जखमी झाला होतात आणि आज मध्यरात्रीच भारतातील सैनिकांनी पाकवरती हल्ला केलेला आहे. काय पहिली आपली प्रतिक्रिया? नाही, चांगली गोष्ट आहे आणि सरकारचा बदला घेणारच, त्याच्यामध्ये काही दिक्कत नाही आहे. कारण आर्मी आणि सर्व तत्पर आहे इसमें आणि हल्ला घेणारच आहे त्याच्यात आणि बदला घेतल्याशिवाय गप्प बसणार नाही आहे. खरं तर आपण पाहतोय की या मोहिमेला सिंधूर असे नाव देण्यात आलेलं आहे. त्याकडे कसं पाहता? सिंधूमध्ये त्या अधिकाऱ्यांनी लेडीजचं टार्गेट नाही केलं, पण जो याच्यामध्ये सौभाग्य आहे हे सौभाग्य त्यांनी केलं आणि जेवढे ते पती आहेत त्यांनी सर्वांना त्यांनी मारले त्यांनी. काय वाटतं, सरकारने लवकर प्रत्युत्तर देईल असं वाटलं होतं का? हो, सरकार कधी आर्मी असं ते तेव्हापासून त्यांचं चालू होतं आणि हे सर्व करणारच आहे, बदला घेणार आणि घेतल्याशिवाय सरकार गप्प बसणार नाही. एक शेवटचा प्रश्न, सरकारकडे यापुढे आपली काय मागणी असणार आहे? काही नाही, त्या सरकारी बदला घेणे आणि याच्या पुढे असं घडू नये, एकच याचे ठोस पावलं उचलावीत, बस एवढंच मी म्हणू शकतो. धन्यवाद. आपल्यासोबत हे होते जखमी झालेले सुबोध पाटील. यांचं असंच म्हणणं आहे की सरकारने बदला घेतलेला आहे व सरकारने यापुढे असं काही होऊ नये यासाठी ठोस पावलं उचलावी अशी जी प्रतिक्रिया आहे ती सुबोध पाटील यांनी व्यक्त केलेली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट रोशन गायकवाडसह मी रवी खरात, TV9 मराठी, नवी मुंबई.